उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत ठाकरेंच्या खासदारांची कथित बैठक झाल्याच्या वृत्तांना खळबळ। शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार असल्याच्या चर्चा। ठाकरेंच्या खासदारांनी मात्र वृत्त फेटाळलं। आमचे 9 खासदार एकत्र, सध्या फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन सुरू। फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या दाव्यानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल। ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त निराधार, अशी कोणतीही बैठक झालेली नाही। ऑपरेशन टायगरच्या वृत्तावर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही, उद्धव ठाकरेंना कधीही सोडून जाणार नाही। संतापलेल्या अरविंद सावंतांची भर पत्रकार परिषदेत लेखी हमी। ऑपरेशन टायगर एका महिन्यात समजेल। ठाकरेंचे आमदार खासदार पदाधिकारी दररोज शिंदेंकडे येतात। लवकरच त्यांच्या पक्षात मोठा स्फोट होणार, संजय शिरसाटांचा दावा। रिश्ते ही मायने रखते हैं, पैसा आणि सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचं। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलवल्यास जाणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया। अत्याचारी अशोक खराच्या विकृत कारनाम्यांचा 160 GB डेटा, प्रत्येक पुराव्याला ABC असा कोडवर्ड। फॉरेन्सिक अहवाल SITला सादर, एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांची नोटीस। समता पतसंस्थेच्या खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचा आरोप। भोंदू खरात नॉमिनी असल्याची माहिती। नाशिक IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। विशिष्ट पोशाख ट्राय कर असं म्हणत तरुणींना धर्मांतराकडे वळवलं जात होतं। वर्षभरापासून पीडितेने लिपस्टिक लावणंही बंद केल्याची माहिती। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणी निषेध व्यक्त। कंपनीसमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा। नाशिकमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक गुन्हा दाखल। नोकरीचा आमिष दाखवून 13 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप। चौकशी दरम्यान एरंडेच्या घरातूनच बनावट नियुक्तीपत्र जप्त। बीडच्या मसाजोगमध्ये धनंजय देशमुखांच्या घरी चोरी, मध्यरात्री घरफोडीची घटना। पोलिसांकडून तपास सुरू। देशमुख कुटुंबियांसह गावात आणखी काही ठिकाणी ही घरफोडी। सरकारी अनुदान मिळवण्यासाठी बनावट पॉझिटिव्ह HIV रिपोर्ट दिल्याचा आरोप। सोलापुरात शासकीय सेंटरमधील प्रकार, महिलेनं खासगी सेंटरमध्ये टेस्ट केल्यानंतर मात्र HIV रिपोर्ट निगेटिव्ह। त्रिसदस्यीय समिती स्थापन करून संबंधितांवर कारवाई करणार। बीडच्या केस पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार। अत्याचारानंतर पीडितेकडून विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न। एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू।